नमस्कार मित्रांनो. नाथपंथाचे नाव घेतले की आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात सिद्धयोगी, त्यांची अद्भुत साधना आणि अलौकिक शक्ती. पण नाथपंथाची खरी ओळख शाबरी विद्येशिवाय अपुरीच राहते. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शाबरी विद्या म्हणजे नेमकं काय, तिची उत्पत्ती कशी झाली आणि नाथसिद्धांनी या विद्येचा उपयोग जनकल्याणासाठी कसा केला. असं म्हटलं जातं की एकदा भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात भगवान शिव कैलास सोडून एका निबिड जंगलात जाऊन समाधीस्थ झाले. माता पार्वती त्यांना शोधत होत्या आणि त्यासाठी त्यांनी धारण केला भिल्लिणीचा म्हणजेच शबरीचा वेश. त्या जंगलात त्यांनी भगवान शिवांसमोर नृत्य सुरू केले. हळूहळू शिवांची समाधी उतरली आणि त्यांनी समोर पाहिलं शाबरीच्या वेशात उभ्या असलेल्या पार्वतीला. यानंतर एका नदीकिनारी भगवान शिवांनी माता पार्वतीला समाधीचं गूढ सांगायला सुरुवात केली. पण ही विद्या त्यांनी सांगितली शाबरी भाषेत, कारण तीच पार्वतीची मातृभाषा होती. मात्र हे गूढ ऐकत होता आणखी एक श्रोता, माशाच्या पोटात असलेले महासिद्ध मच्छिंद्रनाथ. भगवान शिवांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि हठयोगाचा उपदेश केला. आणि तेव्हापासून शाबरी भाषेत सांगितली गेलेली ही गूढ विद्या शाबरी विद्या म्हणून ओळखली जाऊ लागली. गुरु गोरक्षनाथांनी या विद्येचा उपयोग सामान्य लोकांची दुःख दूर करण्यासाठी केला. परंतु त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं, ही मंत्रविद्या म्हणजे अंतिम साध्य नाही. नाथपंथाचं अंतिम ध्येय आहे जीव आणि शिव यांचं ऐक्य. मच्छिंद्रनाथ, जालंधरनाथ, गोरक्षनाथ आणि कानिफनाथ या सिद्धांनी ही विद्या केवळ जनसेवा आणि जीवकल्याणासाठी वापरली. वैदिक मंत्र सिद्ध करण्यासाठी दीर्घ तपश्चर्या आणि कठोर साधना करावी लागते. पण शाबरी मंत्रांना म्हटलं जातं स्वयंसिद्ध मंत्र, कारण ही ईश्वरी वाचा मानली जाते आणि त्यामागे असतं नाथसिद्धांचं प्रचंड तपोबल. असंही म्हटलं जातं की मच्छिंद्रनाथांनी दिलेल्या मंत्रशक्तीमुळेच गोरक्षनाथांनी मातीच्या पुतळ्याला सजीव केलं होतं. शाबरी विद्येमधील काही मंत्रांना भरभरी मंत्र असंही म्हटलं जातं. काळाच्या ओघात काही तांत्रिक आणि कापालिकांनी या विद्येचा गैरवापर सुरू केला, म्हणून नाथसिद्धांनी मूळ विद्या गुप्त केली. पण जनकल्याणासाठी ती पुन्हा भरभरी स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचली. हे मंत्र सहसा अशा शब्दांनी सुरू होतात: ओम नमो आदेश, गुरुजी को आदेश. हे मंत्र म्हणण्याची एक विशिष्ट पद्धत असते. पूरक, कुंभक आणि रेचक म्हणजेच प्राणायामाच्या विशिष्ट अवस्थेत हे मंत्र उच्चारले जातात. म्हणूनच ही विद्या नेहमी गुरुमुखातूनच प्राप्त करावी असं मानलं जातं. शाबरी विद्येमध्ये जीवनातील अनेक संकटांवर उपाय सांगितले गेले आहेत. जसं की विघ्न दूर करण्यासाठी गणपती आणि मारुती मंत्र, संरक्षणासाठी हनुमान मंत्र, आरोग्यासाठी विशेष उपचार मंत्र आणि व्यापार वृद्धीसाठी लक्ष्मी बीज मंत्र. शाबरी मंत्रांप्रमाणेच शाबरी कवच देखील अत्यंत प्रभावी मानलं जातं. अरिष्ट निवारण, शत्रुनाश आणि विजय प्राप्तीसाठी याचा उपयोग केला जातो. हे कवच नवनाथ किंवा दत्तात्रेयांच्या मूर्तीसमोर बसून 3, 5, 7 किंवा 11 वेळा वाचलं जातं. मात्र शुद्ध आचरण आणि ब्रह्मचर्य पाळणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. आज शाबरी विद्या तिच्या शुद्ध स्वरूपात फार कमी लोकांकडे उरली आहे. या मंत्रांचा प्रभाव मिळवण्यासाठी साधकाचं आचरण शुद्ध असणं आणि गुरुची कृपा असणं आवश्यक मानलं जातं. शाबरी विद्या ही केवळ चमत्कारासाठी नसून मानव कल्याणासाठी दिलेली एक अमूल्य आध्यात्मिक देणगी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नाथपंथ आणि गूढ आध्यात्मिक ज्ञानावरील अशाच व्हिडिओसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. शुभम भवतु. गुरुदेव दत्त.